नमस्कार. सर्वप्रथम शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. राजांच्या गडकिल्ल्यांची अवस्था आपणास माहीतच आहे. त्यांचे संवर्धन अत्यंत आवश्यक आहे. आपल्या पुढील पिढीस राजांचे किल्ल्यांचे दर्शन व्हावे ही सर्व शिवप्रेमींची इच्छा. पण काही वर्षांनी हे किल्ले मोडकळीस आलेले 350 वर्षापूर्वीचे किल्ले पूर्णपणे नष्ट होणार हे होता कामा नये. काही झाले तरी राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे किल्ले सूर्यचंद्र असेपर्यंत अडळ राहिले पाहिजेत आणि त्यासाठी किल्ल्यांचे संवर्धन आवश्यक आहे. राजकारणी लोकांना त्याचे देणे घेणे लागत नाही. आजच्या गडकिल्ल्यांची अवस्था पाहून राजांना पण वाटलं असेल, मी कोणत्या नाकर्त्यांच्या भूमीत जन्म घेतला आहे. मी यांच्यासाठी स्वराज्य उभे केले होते का? यांच्यासाठी स्वराज्य उभे केले होते का असे राजांना वाटलेच असणार. लोकांना बिहार भवन उभारण्यासाठी पैसा आहे, पण आपली ओळख असलेले किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही. या राजकारणी लोकांचा फक्त उपऱ्यांच्या मतदानावर लक्ष आहे. केन प्रकारे या लोकांना आपल्याकडे खेचून घेणे यासाठी यांचे प्रयत्न चालू असतात. उपऱ्या लोकांसाठी हे कर्ज घेऊन पण ताजमहल बांधतील, पण आपल्या राजांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी हे पैसे नाही देणार. हा राजांचा अपमान आहे. हा इतिहासाचा अपमान आहे. हा माझ्या भूमीचा अपमान आहे. यांची नियत साफ असती तर यांनी बिहार भवन न बांधता सर्वसामान्यांसाठी सार्वत्रिक भवन उभारले असते. त्याचा फायदा सर्व जाती धर्माच्या लोकांना झाला असता. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विविध खेड्यापाड्यातून मुंबईमध्ये येणाऱ्या गरजू लोकांनाही झाला असता. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून मुंबईत येणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे, त्यामुळे त्याचा फायदा त्यांनाही झाला असता. पण ह्या लोकांना फक्त काही लोकांना खुश करायचे आहे म्हणून बिहार भवन बनायचे आहे. हे पूर्णतः चुकीचे आहे. हे मुंबईत होता कामा नये. ह्याचा आपण मराठी माणसाने विरोधच केला पाहिजे. हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे, मुंबईचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा प्रश्न आहे. ही मुंबई आणि ते फक्त पहिला हक्क मराठींचाच असणार. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय मराठी, जय मुंबई.